नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्रामध्ये जसं कुठल्याही सणाला किंवा लग्नामध्ये आळूची भाजी, राजस्थानमध्ये केर सांगरी, पंजाबमध्ये दाल माखनी, गुजरातमध्ये उंगियो अशा काही पारंपरिक रेसिपींना किंवा या भाज्यांना महत्त्व आहे की जेणेकरून त्या सणासुदीला आणि लग्नामध्ये बनवल्या जातात. तसंच केरळमध्ये ओणमला आवियल बनायची पद्धत आहे आणि ही आवियलच्या भाजीचं हे वैशिष्ट्य आहे की ही अतिशय टेस्टी असते. ह्याच्यात भरपूर साऱ्या भाज्यांचा वापर केलेला असतो. माझ्या मुलीला आणि मुलाला ही अतिशय आवडते. त्यामुळे माझ्या एका मैत्रिणीकडून तिची रेसिपी विचारून मी ती करायचा प्रयत्न केलेला आहे. जसं या भाजीमध्ये भाज्यांना महत्त्व आहे तसं नारळ आणि कढीपत्ता, खोबऱ्याचं तेल यांनाही तेवढंच महत्त्व आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, मला असं वाटतं की साऊथ साईडला आणि कोकण साईडला म्हणजे नारळाशिवाय एखादा पदार्थ बनतच नसेल. जसं महाराष्ट्रामध्ये नगर साईडला मुगफली म्हणजे शेंगदाण्याला जेवढं महत्त्व आहे ना की सगळ्यात शेंगदाणा पाहिजे. अगदी पालेभाजी परतली तरी त्याच्यात शेंगदाण्याचा कूट असतोच असतो. तसं केरळमध्ये कुठल्याही भाज्या केल्या तरी त्याच्यामध्ये नारळ हा अगदी ओलं खोबरं आणि कढीपत्ता असतोच असतो. म्हणजे माझ्या 2 मैत्रिणी होत्या ऑफिसमध्ये, त्या पालेभाजी आणायच्या ना तर इतकी बारीक छान चिरलेली असते. अगदी चवळीच्या शेंगासुद्धा एकदम मस्त बारीक चिरून भरपूर खोबरं घालून ती भाजी आणायच्या ना, आ हा हा, अजूनही मला त्यांच्या हातची ती भाजी आठवते खाल्लेली. तर आता इथे ना या शेवग्याच्या शेंगांना महत्त्व आहे या भाजीमध्ये. आणि ह्याची वैशिष्ट्य असे की सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये अशा लांब लांब चिरल्या जातात. म्हणजे बोटा एवढी लांब तरी प्रत्येक भाजी चिरली जाते. आता इथं राजस्थानमध्ये ज्या भाज्या मला अव्हेलेबल झाल्या त्या मी घेतलेल्या आहेत. पण आवियल करताना मुख्यत्वे सुरण, कोहळा, लाल भोपळा, दुधी भोपळा, पिवळी काकडी, तोंडली, पडवळ, श्रावण घेवडा, शेवग्याच्या शेंगा, गाजर, तसंच छोटे छोटे मद्रासी कांदे, नारळ, कढीपत्ता, मिरची, जिरे, हळद आणि खोबऱ्याचं तेल आणि कच्चं केळ. अगदी म्हणजे एवढ्या भाज्या तरी कमीत कमी हव्याच. तर आता या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. सुरण चिरताना आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे खाजरेपणा येत नाही हाताला आणि ते छान चिरलं पण जातं. तर इथं तुम्ही बघू शकता की शक्यतो सगळ्यांच्या मी सारखे तुकडे करून घेतलेले आहेत, एकसारखे घेतले आहेत. शेवग्याच्या शेंगा पण व्यवस्थित साल काढून सोलून घेतलेले आहेत. सुरण, गाजर, नंतर आपल्या घेवड्याच्या शेंगा, केळ, नंतर दुधी भोपळा असं सगळं व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे मी. इथे तुम्ही बघू शकता जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत तेवढ्या घेतल्या. त्या ज्या नाही मिळतात, नाही आणल्या गेल्या किंवा घरात नव्हत्या तर त्या नाही घातल्या गेल्या आहेत. पण शक्यतो तुम्हाला मिळाल्या तर या सगळ्या भाज्या तुम्ही नक्की वापरा. मुख्य म्हणजे जे लोक डाएट करतात ना त्यांना हे खूप चांगलं आहे. एक वेळचं जेवण तुम्ही सहज स्किप करू शकता. तसंच महत्त्वाचं म्हणजे या भाजीमध्ये दह्याला पण तसंच महत्त्व आहे. हे ताजं लावलेले दही आहे, खूप आंबट पण नाही आहे, मध्यम म्हणजे मध्यम चव आहे त्याला. एक नारळ मी खोवून घेतला आहे पण 1 ते 1.5 वाटी नारळच मी वापरणार आहे आणि खोबरेल तेल आणलेलं आहे मुद्दामून ही भाजी करण्यासाठी. आता आपण ही भाजी कशी करायची ते बघूया. तर या भाजीसाठी पहिल्यांदा मी 1.5 वाटी खोबरं, जिरे भाजून 1 चमचा जिरे, भरपूर 20 कढीलिंबाची पानं म्हणजे कढीपत्ता मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे. नंतर 3 मिरच्या, हिरव्या मिरच्या मी चिरून ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आणि मद्रासी कांदे काही मला मिळाले नाही. आपले 2 मध्यम आकाराचे छोटे कांदे घेऊन तेच मी ह्याच्यामध्ये अर्धे अर्धे करून टाकलेत. इथं आवर्जून सांगायचं म्हणजे कांदा लसूण नाही घातला तरी या भाजीच्या चवीत काहीही फरक पडत नाही.
घालायचं असेल तर घाला, नाही तर तुम्ही स्किप करू शकता. तसंच हे वाटण आहे ना, ते पेस्ट करायचं नाही आहे, दरदरा म्हणजे पल्स मोडवर असं वाटून घ्यायचं आहे. आता गॅसवर कढई ठेवायची आहे. गॅसची आच आहे ती मध्यम करायची आहे किंवा आधी स्लो केली तरी चालेल. आता धुवून मोठ्या अशा लांब लांब चिरून घेतलेल्या भाज्या, बारीक भाज्या ह्याच्यात चिरायच्या नाहीत. तर आता त्या सगळ्या आपण कढईत टाकून घेऊयात. पहिल्यांदा इथे सुरण घातलं आहे, नंतर बीन्स घातलेले आहेत. सगळ्या बीन्स घालून झाल्यानंतर इथे मी काकडी घातली आहे, बटाटा घातला आहे, तसंच केळी घातलेली आहेत, गाजराचे तुकडे घातलेले आहेत. आता शेवग्याच्या शेंगा घातल्या आहेत, दुधी भोपळ्याचे काप घातलेले आहेत आणि कच्च्या केळीचे तुकडे घातलेले आहेत. तर ही साधारण 7 ते 8 माणसांना ही भाजी पुरेल एक एक वाटी घेतल्यामुळे. तुम्हाला कमी करायची असेल तर अर्धी वाटी घ्या. त्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी मी घातलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मध्यम आकारात करायची आहे. मध्यम आचेवर आपण हे जरा थोडंसं डावाने सगळं फिरून घेऊयात, म्हणजे कढईला ते खाली लागणार नाही आणि सगळ्या भाज्या पाण्याने ओल्या होतील, शिजायला त्रास होणार नाही. आता ह्याच्यामध्ये झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आणि 5 ते 6 मिनटं ते झाकण ठेवलं आहे. अरे हो, सांगायचीच विसरले. ते झाकण काढल्यानंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 पोट फोडून मिरच्या टाकलेल्या आहेत. तुम्हाला बी काढायची तर काढा, नाही काढली तरी चालेल. 1 चमचा हळद घातलेली आहे आणि हळद घातल्यानंतर 3 ते 4 चमचे मी इथं मीठ घातलं आहे, पण तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचा अंदाज त्यानुसार तुम्ही मीठ घालू शकता. मी इथे 4 चमचे घातलेला आहे. आपला मध्यम आकाराचा छोटा चमचा चहाचा असतो त्यानं. तसंच आता इथे 3 ते 4 चमचे खोबरेल तेल मी अंदाजानेच ह्याच्यावर घातलेलं आहे. आणि आता आपण हे सगळं एका डावाने फिरून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तेल, मीठ आणि हळद सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागेल. आणि आपण पाणी पण त्याच्यात घातलेलंच आहे शिजण्यापुरतं. या भाज्या शिजायला वेळ लागत नाही, सगळ्या पटकन शिजणाऱ्या भाज्या आहेत, त्यामुळे परत 2 मिनटं झाकण त्याच्यावर ठेवून द्यायचं आहे. आता झाकण काढून आपण दरदरा म्हणजे जाडंभरडं वाटून घेतलेलं खोबरं, म्हणजे तो मसाला ह्याच्यात मिक्स करायचा आहे. तो व्हिडिओ माझ्या हातनं स्किप झाला आहे. मसाला घातल्यानंतर हे बघा, ह्याच्यातलं पाणी तर आपण 2 मिनटं झाकण ठेवल्यामुळे पूर्ण निघून गेलेलं आहे आणि अगदी कोरडी झाली आहे. प्रत्येक भाजीतला प्रत्येक तुकडा वेगवेगळा झालेला आहे आणि भाजी अगदी छान शिजली. ही भाजी पूर्ण शिजली आहे आणि ह्याच्यामध्ये मी परत वरनं 2 चमचे खोबरेल तेल घातलं आहे. एकदा त्याला वाफ आणायची आहे झाकण ठेवून. आता ह्याच्यात जवळजवळ अर्धी वाटी खूप आंबट नसलेलं दही मिक्स करायचं आहे. ताजंच दही आहे. माझ्या मते अर्धी वाटीपेक्षा जास्त दही लागेल. तर दही घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने भाजीत ते मिक्स होईल असं बघायचं आहे. गॅस मंद ठेवायचा आहे, कारण एखाद्या वेळेला फुटू शकतं दही. त्यामुळे मंद गॅसवर आपण सगळ्या भाज्यांना दही लागेल अशी भाजी परतून घ्यायची आहे. आणि कोरडीच, म्हणजे तशी हिला काही रस्सा वगैरे नाही, अशी घट्टच असते ही. आणि मला असं वाटतं की दही जरा कमी पडलं आहे, त्यामुळे मी अजून म्हणजे जवळजवळ मी मध्यम आकाराच्या 2 वाट्या दही ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि सगळं दही मिक्स झाल्यानंतर परत एकदा हलक्या हाताने त्याला फिरून घेऊन आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून टाकणार आहोत. आपली मोस्टली म्हणजे पूर्ण आपली भाजी आता तयार आहे सर्व करण्यासाठी. अतिशय छान सुगंध पसरलेला आहे. ॲक्च्युअली अवियलबरोबर अडाई म्हणजे डोश्यासारखंच असतं ते, त्याच्याबरोबर ही भाजी खातात. तर अडाईची रेसिपी पण मी ह्याच्यातच ॲड करणार होते, पण मग व्हिडिओ खूपच लांब झाला असता,
त्यामुळे मी अडाळीची रेसिपी ह्याच्यानंतर शेअर करीन. पण जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि बरोबर केरळमध्ये बनवतात तशा टाईप झाली असेल, तुम्ही करून बघा. तुमची कोणी मैत्रीण असेल तर तिला टेस्ट करायला द्या. तिच्याकडनं म्हणजे तिला विचारा की बरोबर बनली आहे का. ॲक्च्युली इथं एक जण आहेत, त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे करतात अगदी तुम्ही तशीच रेसिपी केलेली आहेत. त्यांनी तरी मला शाबासकी दिली आहे, म्हणजे ती खरोखरच छान बनलेली असणार. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच मैथिलीज फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी वेगळं ऐकायला, बघायला, पाहायला आणि शिकायला मिळणार. मग करताय ना सबस्क्राईब. लवकरच परत भेटू अडाळीची रेसिपी घेऊन. तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.